नमस्कार, मी अमोल आणि युसेनच्या सुपरस्टार सीझन 2 या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. आमच्या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे नागपुरातल्या आणि विदर्भातल्या अशा लोकांशी आम्ही तुमची ओळख आणि मुलाखत करून देतो ज्यांनी आपल्या क्षेत्रात काहीतरी आगळं आणि वेगळं असं केलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमात आमच्याबरोबर आहेत नितीन वामनराव नायगावकर. तसंच सकाळच्या वाचकांसाठी माझ्या मते हे नाव काही नवं नाही, पण ज्या लोकांनी आजपर्यंत यांच्याबद्दल जाणून घेतलं नाही किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्याशी आज आम्ही यांची भेट करवणार आहोत. आणि शेवटी नितीन वामनराव नायगावकर आहे कोण, चला जाणून घेऊया. नितीन वामनराव नायगावकर हे नाव माझ्या मते नागपूरच्या सकाळच्या पाठकांसाठी काही नवं नाही. नितीन नायगावकर हे मूळचे रामटेकचे आणि त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1983 रोजी रामटेक येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे सुद्धा रामटेकमध्येच झालं. नितीन यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती आणि त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या कविता वाचणे आणि त्यांना जोपासणे हा त्यांचा छंद होता. नितीन यांनी रामटेक येथील श्रीराम विद्यालयात शिकत असताना 9व्या वर्गात आपली पहिली कविता लिहिली आणि त्यांचा तेव्हापासून सुरू झालेला लिखाणाचा प्रवास आजही निरंतर सुरू आहे. वर्तमानात नितीन नायगावकर हे नागपूरच्या सकाळ आवृत्तीत सांस्कृतिक पत्रकारिता करतायत. रामटेक येथील समर्थ महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं आणि 2001 मध्ये त्यांची आई ही कविता विविध वर्तमानपत्रात छापून आली, ज्यांनी त्यांना चांगलीच प्रसिद्धी दिली. ज्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपलं पदार्पण केलं आणि नवराष्ट्र, देशोन्नती, लोकसत्ता, लोकमत आणि पुण्यनगरी यासारख्या विविध वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम केलं. आणि ते फक्त रामटेक पुरतीच मर्यादित न राहता त्यांनी नागपूरसह विदर्भातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये सुद्धा काम केलं. मात्र आज आपण नितीन नायगावकर यांच्या पत्रकारितेतील कामगिरीबद्दल बिलकुल नाही बोलणार. आपण बोलणार त्यांच्या अंगी असलेल्या एका दुसऱ्या कलागुणाबद्दल. पत्रकारितेत काम करत असताना नितीन यांची लिखाणाप्रती असलेली आवड ही काही कमी झाली नाही. कदाचित आज त्याच कारणास्तव त्यांनी स्वतःची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नितीन यांना कविता लिहिता लिहिताच चित्रपटाची गाणी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. नितीन यांनी कविता लिहिण्याबरोबरच त्यांचं सूत्रसंचालनही करण्यास सुरुवात केली. वर्ष 2015 हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहिलं असून त्यांनी यावर्षी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केली. 2000 मध्ये त्यांनी दिवाळीमध्ये लिहिलेलं हे अंबे जगदंबे हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं. शिवाय 26 जानेवारी रोजी त्यांचं दुसरं गाणं इन्कलाब याद करे हे गाणं सुद्धा युट्यूबवर लॉन्च केलं. शिवाय व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांनी प्रेमी युगलांसाठी तयार केलेलं गाणं कळेना हे चांगलंच लोकप्रिय तरुणांमध्ये झालं. विशेष म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या शेगावीचा योगी गजानन या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनी लिहिली आणि 2015 मध्ये पिलांट्रू या चित्रपटाची गाणी सुद्धा त्यांनी लिहिली. शिवाय पंजाब येथील घुमनामध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना कवी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली होती, ज्याला ABP न्यूजने चांगलीच प्रसिद्धी दिली. नितीन म्हणतो, कविता हे करिअर नाही बनू शकत, फक्त हे भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे आणि मी प्रयत्न करतो आपल्या भावना या सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात. नितीन हे सामाजिक, राजकीय आणि प्रासंगिक विषयावर नेहमी कविता करत असतात. नितीननुसार लहानपणापासून आजपर्यंत आईबाबांची, पत्नीची आणि पत्रकारिता या क्षेत्रातील मित्रांची साथ मिळत आली आणि पत्रकारिता, छंद आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळणं सहज शक्य झालं. अशा आमचे विदर्भाचे भूषण असलेल्या नितीन वामनराव नायगावकर यांना भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी ह्या AV पाहिला असेल कदाचित त्यांना कळलं असेल की शेवटी नितीन नायगावकर आहेत कोण. आणि आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर हेच आहेत. नितीनजी, खूप खूप स्वागत आहे आपलं युसेनच्या आमच्या सुपरस्टार सीझन 2 या कार्यक्रमात. धन्यवाद धन्यवाद. तसं नुकताच येत्या 22 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होते, तर पहिले मी तेच म्हणेन ज्याची कथा तुम्ही लिहिली आहे तर त्याबद्दल थोडं सांगून द्या, म्हणजे आपण पुढे चर्चा करायला मोकळं होईल आणि ज्यांनी कार्यक्रम आता बघायला सुरुवात केली असेल तर नक्की तो चित्रपट बघतील. मागच्या वर्षी शेगावीचा योगी गजानन हा सिनेमा 2015 मध्ये ऑगस्ट महिन्यात रिलीज झालेला आणि आत्ता तो 22 तारखेला झी टॉकीजवर येतोय. म्हणजे तो टॉकीजमधून झी टॉकीजमध्ये येतोय आणि दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता म्हणजे वर्ल्ड प्रीमियर त्या दिवशी असेल. मुख्य म्हणजे आपला सिनेमा TV वर लवकर येणे ही काही खूप आनंदाची गोष्ट नसते, पण आता टॉकीजमध्ये सिनेमा बघण्याचा कालावधी फार कमी झाला आहे. 7 दिवसाच्या वर टॉकीजमध्ये सिनेमा चालत नाही. त्यामानाने हा धार्मिक चित्रपट असल्यामुळे बरेच दिवस विदर्भात चालला, फार विशेषतः वराडात चालला. पण आता तो
टी व्हीवर येणार म्हणजे आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचणार. त्याच्यामुळे आत्ता आपण जास्तीत जास्त लोकांना सांगू शकू की तुम्ही दुपारी 12 वाजता 22 मेला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता माझा सिनेमा बघा. म्हणजे एरवी ती अडचण राहिली असती, पण आत्ता काही ती अडचण नाही आहे. लोकांपर्यंत पोहोचणं फार सोपं झालं आहे टी व्हीच्या माध्यमातून. अशी त्या सध्याची बातमी आहे त्या चित्रपटाबद्दल. दुसरं म्हणजे मी कथा लिहिण्या माझा पिंड नाही. मी कविताच करतो, गाणीच लिहितो. पण फार योगायोगाने हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती स्वतः आर्टिस्ट आहे, रुपाली मोरे म्हणून. ती आणि तिचे मिस्टर विनोद मोरे यांच्याकडे म्हणजे आमच्या चित्रपटाचे निर्माते आहेत दीपक गोरे, ते त्यांच्या नात्यात आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत ते पोहोचले आणि ती कथा लिहिण्याची मला संधी मिळाली. नाही तर कथा लिहिणं माझा पिंडच नाही मुळात. आणि इतकं ते फास्ट प्रोसेस झाली की बघता बघता आपल्या चित्रपटात जॅकी श्रॉफ कव्वाली करतो हे म्हटल्यावर हे बघितल्यावर आणखी आनंद झाला. आणि मुख्य म्हणजे आपल्याच विदर्भाचं कशाला महाराष्ट्राचं भूषण म्हणूया, अतिशय उत्तम अभिनेते आहेत आपल्या नागपूरचे मुकुंद वसुले. ते स्वतः गजानन महाराज भूमिका निभावतात आणि मी म्हणजे माझे आवडते नट आहेत ते. त्याच्यामुळे तो आनंद अधिक जास्त होता की आपण कथा लिहिलेल्या चित्रपटामध्ये मुकुंद वसुले मुख्य भूमिका करतायत. तर अशी ती सगळी प्रोसेस पूर्ण म्हणजे मला वाटतं 2015च्या पूर्ण जूनपर्यंत वगैरे ते सगळं चाललं, मेपर्यंत. आणि भारत गणेशपुरे त्या सिनेमात आहेत. मिलिंद गुणाजी मोठ्या रोलमध्ये आहेत. तर बंकटलालची भूमिका आहे गजानन महाराजांची साथीदार म्हणून. पूनम विणेकर आहेत. माझा मित्र अकोल्याचाच आपलाच विदर्भाचाच एक वराडी कवी चांगला आणि गीतकार पण आहे किशोर बळी, त्याची महत्त्वाची भूमिका आहे त्याच्यामध्ये. असे खूप लोक आहेत. म्हणजे नावं किती घ्यावी आणि किती नाही असं हे आहे. त्याच्यामुळे तो सिनेमा तसा म्हणजे माझा म्हटला तरी आपला म्हटला तरी हरकत नाही. आता तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, त्याच्यामुळे आनंदच आहे. नक्कीच. हा पहिला प्रश्न विचारण्याचं कारण हे होतं की मी सुरुवातीला सांगितलं ज्या लोकांसाठी नाव नवं असेल त्यांच्यासाठी आता नवं हे नाव असं राहणार नाही. आणि जसं की आपण म्हणतो की बहुरूपी बहुअंगी आणि असं म्हणून मल्टी टॅलेंटेड असे आहेत. लिखाण करतात, कविता करतात, गाणी लिहितात आणि चित्रपटाची कथाही आज यांनी लिहिलेली आहे. तर या सगळ्यांबद्दल आज आपण यांच्याकडनं बरंच जाणून घेऊया. मी नेहमी म्हणतो की सुरुवात फार महत्त्वाची असते आणि लिखाण म्हणजे माझ्या मते सगळ्यात अवघड असं काम आहे. कारण सध्याच्या जनरेशनसाठी किंवा आता तरुणांसाठी खूप अवघड झालं आहे. कारण त्यांना इझी टू एक्सेस हवं आहे सगळं सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा आपण नेटवर म्हणूया. तर तुमची सुरुवात कशी काय झाली आणि कसे काय तुम्ही या क्षेत्राकडे जे आहे ते वळले? नाही, क्षेत्राकडे वळणं म्हणजे बेसिक कविता आहे आणि पॅशन पत्रकारिता हेच अंग सुरुवातीपासून राहिलं आहे. म्हणजे मी लहान असताना शाळेतही असताना घरी जे काही वर्तमानपत्र यायची तेव्हा त्यातल्या रविवारच्या पुरवण्यांमधल्या कविता वाचणे आणि ज्या युवकांसाठी पुरवण्या होत्या त्या पुरवण्यांमधल्या ज्या कविता किस्से ते सगळं वाचणे, तेव्हा असं वाटायचं की हे आपण लिहू शकतो, पण ती वेळ यावी लागते. म्हणजे खूप बरेचदा म्हणतात ना की इतरांचं वाचल्याशिवाय चांगलं लिहिता येत नाही. चांगलं बघितल्याशिवाय चांगला सिनेमा लिहिणं शक्य नाही आहे. चांगली गाणी ऐकल्याशिवाय चांगलं गाणं लिहिणं शक्य नाही आहे. तसं ते होतं आणि खूप चांगलं वाचन माझं झालं सुरुवातीच्या काळामध्ये. विशेषतः म्हणजे मी जेव्हा नागपुरात आलो 2000 साली युवा मंच, लोकमत युवा मंच आणि त्याच्यानंतर मग युवा मंचमधून श्याम पेठकर तरुण भारतला गेल्यामुळे युवा स्पंदन सुरू झालं तिकडे. तर या दोन ज्या युवा संघटना होत्या त्यामुळे जेव्हा नागपुरात आलो पहिल्यांदा, तेव्हा मला असं जाणवलं की म्हणजे आपण लिहू शकतो, फक्त एक व्यासपीठ खूप आवश्यक असतं. सुरुवात जी आहे ती कुठेतरी पब्लिश होणे किंवा लोकांपर्यंत पोहोचणे, तीच खरी सुरुवात आहे माझ्या मते. आपण डायरीत पहिली कविता लिहून ठेवणे, पहिलं गाणं लिहून ठेवणे हे खूप काही वर्षानंतर मागे पडतं. पण जी पहिली कविता पब्लिश होते, जे पहिलं गाणं गाजतं तुमचं, जो पहिला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतो, ती खरी सुरुवात असते प्रोफेशनली असं मला वाटतं. श्याम पेठकर यांचा खूप मोठा वाटा माझ्या या करिअरमध्ये राहिला आहे. म्हणजे सुरुवातीला मी त्या युवा मंच आणि युवा स्पंदनमध्ये याच्यासाठीच गेलो होतो की माझी कविता छापणार असाल तर मी मेंबर होतो, नाही तर मला काही मेंबर होण्यात इंटरेस्ट नाही आहे. पण मग श्याम पेठकरांनी दिला मला आधार आणि त्यांनी म्हटलं की हो मी तुझी कविता छापतो, पण तू रेग्युलर लिहिणार आहेस का? म्हटलं हो लिहिणार आहे रेग्युलर.
मग रेग्युलर लिहित राहिलो आणि माझ्या कविता सुरुवातीला सगळ्याच त्यांनी छापल्या असंही नाही, फार चुझी होते ते. मला कधी समजून सांगायचे की ही कविता नाही आहे, हे फक्त असं आहे. आता तो प्रकार सगळा आता ते म्हणजे माझ्या आधीच्याही लोकांनी अनेक कवी, मी मूळ रामटेकचा आहे, रामटेकला गिरीश सपाटे आहे, ते सुद्धा मला म्हणायचे की कविता छापून येण्याची गॅरंटी नाही एवढ्या लवकर, कारण मी 4 वर्ष कविता पाठवल्या वर्तमानपत्रामध्ये, तेव्हा पहिली कविता छापून आली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी तेव्हा विचार करून ठेवला की मला किती वर्ष लागतील, यांना जर 4 वर्ष लागली तर. बरोबर. हां, म्हणून आता तो सगळा प्रकार नाही. आता असं आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर टाका, 25 ग्रुप्समध्ये पाठवा, म्हणजे एका ग्रुपमध्ये ॲव्हरेज 50 जण पकडू आपण किंवा 20 जण, तरी पण तुम्ही 100, 200, 500 लोकांपर्यंत सहज पोहोचता. फक्त गंमत अशी आहे की शाळेत आमचं जे श्रीराम विद्यालय होतं, श्रीराम विद्यालयामध्ये अजूनही ती शाळा, आता फार विस्तार झाला त्या शाळेचा. श्रीराम विद्यालयामध्ये एक छान हे आहे की शुक्रवारी आपण शारदा पूजन होतं आणि तर शुक्रवारी एका वर्गाकडे त्याची जबाबदारी, आत्ता मला एक्झॅक्ट आत्ता काय सिच्युएशन माहीत नाही, असावं तसंच कदाचित, पण तेव्हा असं होतं. आणि त्या शुक्रवारी समजा आता माझे सगळे वर्ग जे प्रायमरी नंतरचे हे ब आणि क म्हणजे 12वीपर्यंत त्याच्यामुळे मी तसा इकडेच होतो, पण प्रत्येक वर्गाकडे दर शुक्रवारची जबाबदारी असायची. मग काय जे काही साहित्य लागतं, मुरमुरे हे ते सगळं आणणे आणि त्या दिवशी 1 तासाची प्रोग्राम फायनल करणे. तर त्याच्यामध्ये पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत मी ज्या वर्गात ज्या सिच्युएशनला ज्या पोझिशनला कधी कॅप्टन, कधी उपकॅप्टन म्हणायचं आपण म्हणजे तेव्हा समजायचं नाही, तसं आपण आता टीव्हीवर मॅच बघतो तेव्हा उपकर्णधार म्हणतो, पण कॅप्टन असायचा आणि व्हाईस कॅप्टनला आपण तसं उपकॅप्टन असं एक शाळेत म्हणजे आठवत असेल तुला, आपण उपकॅप्टन म्हणायचो तेव्हा. तर मी कधी उपकॅप्टन, कधी प्रतिनिधी, ठीक आहे ना, कधी प्रतिनिधी, कधी काही असं या सगळ्या पोझिशन्समध्ये गेल्यामुळे अभ्यास सोडून बाकी इतर ॲक्टिव्हिटीज जेवढ्या आहेत त्याच्यात तुमचं इन्व्हॉल्वमेंट जास्त होतं. त्याच्यामध्ये नाटक एखादं, काही वेळेवर 4 ओळी लिहायच्या पण नाही, तू असं कर, तू तसं कर, मी असा येतो, मी तसा पडतो, तू असं बोल, हे सगळं करायचो. म्हणजे मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जर तेव्हा ते जर पर्सेंटेजमध्ये मोजण्यात आले असते त्यावेळेस, तर मी कदाचित टॉपला राहिलो असतो अभ्यासाच्या व्यतिरिक्त. मी असं म्हणेन की बऱ्याच कविता तुम्ही वाचल्या. आठवतं का पहिली कविता वर्तमानपत्रात छापून आलेली कोणती वाचली होती, आणि सर्वात महत्त्वाचा पहिली कोणती जी कविता होती जी वर्तमानपत्रात छापून आली? तुम्ही एबी बघितलं असेल, त्याच्यात आम्ही उल्लेख केलाय. तुमची पहिली कविता जी होती ती त्या बसवर होती कदाचित, जी लाहोर ते ती कविता छापून आलेली नव्हती अमोल, ती ऍक्च्युली मी लिहिलेली होती आणि ती हिंदी कविता होती. असं म्हणतात की म्हणजे आता आपण खूप गमतीने म्हणतो, पण आपल्या भागातला माणूस, विदर्भातला माणूस जास्त एक्साइट झाला की तो हिंदीत बोलतो. तर म्हणजे मला जेव्हा ती बस निघणार होती, जाणार होती, किंवा ते मला अजूनही चित्र आठवते, बसने अटलजी जाताना असा हात दाखवते, तेव्हा मला ती कविता सुचली होती. मी तुम्हाला ऐकत होती, आहे माझ्याकडे त्या 4 ओळी अशा. आणि पहिली कविता वाचली असं मला काही आठवत नाही कुणाची, पण मी खूप सातत्याने वाचायचो. आपण जसं की म्हणतो की सुरुवात फार महत्त्वाची आहे. सुरुवात तुमची झाली, कविता लिहायला तुम्ही सुरुवात केली, पण रिकग्नाइज होणं, लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं असतं. आणि मीडियम मोठं असलं तर खूपच छान. चित्रपटाची कथा तुम्ही लिहिली, खूप कठीण असतं कारण तुम्हाला बॅकग्राऊंड नव्हता आणि पहिलाच चित्रपट, तोही एवढा मोठा, असं की मोठी स्टारकास्ट आणि वर्ल्ड वाईड तो सुद्धा आपण म्हणू की रिलीज होईल, संपूर्ण महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचेल. होमवर्क करावा लागला, नर्वसनेस होती, एक्साइटमेंट होतं? नाही, एक्साइटमेंट होतंच, नर्वसनेस याच्यासाठी होता की फिल्म धार्मिक होती, म्हणजे काही चालणार नाही बा, थोडं दडपण. दडपण. कारण कसं आहे की काहीही चालणार नाही, ऍक्च्युली कुठल्याच कामात काहीही चालत नाही आणि काहीही चालून घेणार नाही लोक, हे आपण डोक्यात ठेवलं तरच काम चांगलं होतं. आणि विशेषतः हे आम्हाला बातमी लिहिताना याचा अनुभव आहे की आपण काही लिहिलं आणि लोक वाचून घेतील असं नाही, कारण लोक पैसा खर्च करून पेपर घेतात, तर पैसा खर्च करून चित्रपट बघायला येणार. नक्कीच. आणि विशेषतः ही फिल्म धार्मिक असल्यामुळे कसं होतं अमोल की एक तर गजानन महाराजांचं चरित्र पूर्ण, आणि गंमत अशी असते की जेव्हा आपल्याला लहानपणी आईने हे वाच रे, हे आपण कंटाळा करतो, हा श्लोक म्हण रे, हे आपण त्याचा कंटाळा करतो, आणि नेमकी ती गोष्ट खूप वर्षानंतर 20-22 वर्षांनंतर केलं असतं तर बरं झालं असतं, तेव्हा आपल्या हातात झालं असतं. होमवर्क ऍक्च्युली थोडंसं जाण मला सगळी होती त्या सगळ्या गोष्टींची, आणि जुळून पण होतो शेगावशी, गजानन महाराजांच्या
चरित्राशी याच्या आधी काही सिनेमे निघाले होते, बघितलेले होते मी. आणि फक्त त्यात एक महत्त्वाचा विषय असा होता की मला डायरेक्टरनी पण सांगितलं होतं, त्यांनी पण काही समजून पितांबर काळे आमचे डायरेक्टर होते आणि दीपक गोरे प्रोड्युसर, या दोघांनी पण मला सांगितलं होतं की ही गजानन महाराजांची पोथी आहे, दासगणू महाराजांनी लिहिलेली, आणि या पोथीमध्ये जेवढे प्रसंग दिलेले आहेत त्याच्यापैकी काही प्रसंग आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्हाला या पोथीचा आधार घ्यायचा आहे आणि लिहायचं तुमच्या भाषेत आहे. म्हणजे काही संवाद पण मी लिहून दिले होते ॲक्च्युली. तर काही संवाद काही प्रसंगांना कथेमध्ये त्यांनी वापरले आहे, बाकी सगळी कथाच वापरलेली आहे. मग आता होमवर्क हाच की ती पोथी वाचणे, कॅरेक्टर सगळे बाजूला काढणे आणि कुठल्या पण कथेला सुरुवात, शेवट आणि मध्य आवश्यक असतं. आता गजानन महाराजांच्या याच्यामध्ये सुरुवात आणि शेवट आपल्याला माहिती आहे, बरोबर. त्याच्या स्टोरी बांधताना त्याचा सेंटर कुठला यावा हे सगळ्यात महत्त्वाचं अवघड काम होतं. पण ते मला सर्वात जास्त मदत त्या बाबतीत मुकुंद वसुले यांची पर्सनली झाली. आमचं बोलणं झालं बरेचदा कारण त्यांनी बरंच महानाट्य वगैरे ते बेसिकली त्याच्यासाठीच ओळखले. मला असं वाटतं की गजानन महाराजानंतर कोणाला त्यांनी म्हटलं असेल की तू काम कर माझ्यासाठी, तर तेच मुकुंदांना सांगितलं असेल. तर एक त्यांचा बराच आधार झाला. आणि दीपक गोरे आणि पितांबर काळे यांनी मला इथे पण नागपूरला पण आमच्या जे काही भेटी झाल्या डायरेक्टर आले असताना, तेव्हा आमच्या भेटीमध्ये त्यांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की हे सगळं येणं आवश्यक आहे, याच्या पलीकडे भाषा तुमची आम्ही बघू. त्यात संवाद, आबा गायकवाड म्हणून पुण्याचे संवाद लेखक आहेत, त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आणि पटकथा स्वतः आमचे प्रोड्युसर जे आहेत दीपक गोरे त्यांनी लिहिली आणि नरेश भोतड्यांची फिल्म